नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण शिक्षक भरतीची जाहिरातीबद्दल अपडेट घेणार आहोत। बघा तर रेल्वेतील PGT आणि TGT प्रायमरी रेल्वे शिक्षकासह 1036 पद भरती सुरू आहे। बघा RRB मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीजच्या भरती 2025 म्हणजेच विविध पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे। ते पण RRB मध्ये म्हणजेच रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आला आहे। मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड कॅटेगरीच्या अंतर्गत ही भरती होणार आहे। त्यासाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। PGT आणि TGT प्रायमरी रेल्वे शिक्षकासह 1036 पदांची ही भरती होणार आहे। त्यासाठी 7 जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। PGT आणि TGT लॉ ऑफिसर्स, पब्लिक प्रोसिक्युटर, कनिष्ठ हिंदी अनुवादक, लायब्ररियन आणि प्रायमरी रेल्वे शिक्षक या पदांसाठी 7 जानेवारी 2025 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत म्हणजेच पुढच्या महिन्यात 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरू शकता। या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराने किमान 12वी पास असणेही आवश्यक आहे। तसेच संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे। यासाठी शिक्षक पदासाठी BEd, DEd किंवा TET परीक्षा ही उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे। बघा, सामान्य OBC आणि EWS प्रवर्गासाठी 500 रुपये परीक्षा शुल्क ठेवणार आहे। तर अनुसूचित जाती जमातींच्या उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क असणार आहे। हे शुल्क डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग पद्धतीने भरता येणार आहे। परीक्षेचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर हे शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार आहेत, याची देखील विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। त्याचप्रमाणे RRB अंतर्गत पदव्युत्तर शिक्षक PGT, वैज्ञानिक पर्यवेक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक TGT, मुख्य कायदा सहाय्यक, सरकारी वकील, शारीरिक प्रशिक्षक, वैज्ञानिक सहाय्यक प्रशिक्षण, कनिष्ठ अनुवादक हिंदी, वरिष्ठ प्रचार निरीक्षक, कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक, महिला प्राथमिक रेल्वे शिक्षक, PRT सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड 3 पदाच्या एकूण 1036 जागा यामध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत। तर पदव्युत्तर शिक्षक म्हणजेच PGT याच्यामध्ये ज्या जागा आहेत त्या वैज्ञानिक पर्यवेक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे TGT, मुख्य कायदा सहाय्यक, सरकारी वकील, शारीरिक प्रशिक्षक, वैज्ञानिक सहाय्यक प्रशिक्षण, कनिष्ठ अनुवादन हिंदी, वरिष्ठ प्रचार निरीक्षक, कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत, महिला प्राथमिक रेल्वे शिक्षक, सहाय्यक शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड 3 ची जागा आहेत। शैक्षणिक पात्रता ह्या पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहेत। त्याचप्रमाणे वयोमर्यादा ही 18 ते 48 पर्यंत असणार आहे आणि परीक्षा शुल्क ही 500 रुपये आहे। SC, ST आणि एक्स सर्व्हिसमॅन PWD फिमेलसाठी 250 रुपये ही फी असणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन करायची आहे। निवड प्रक्रिया ही संगणक आधारित चाचणी घेतली जाणार आहे आणि त्यावरती तुमची काय केले असणार, सिलेक्शन केलं जाणार आहे। अर्ज ही 7 जानेवारीपासून सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 फेब्रुवारी 2024 आहे। तर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स जे आहेत PGT यांची एकूण पदे ही 187 आहेत। सायंटिस्ट सुपरवायझर जे आहेत त्यांची पदे ही 3 आहेत। ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर्स यांची पदे ही 338 आहेत। चीफ लॉ असिस्टंट यांची 54 पदे आहेत। पब्लिक प्रोसिक्युटर्स यांची 20 पदे आहेत। फिजिकल इन्स्ट्रक्टर मीडियमची म्हणजेच ट्रेनिंग इंग्लिश जे आहे फिजिकल इन्स्ट्रक्टर त्यांची 18 पदे आहेत। सायंटिफिकली असिस्टंट ट्रेनिंगची जी 2 पदे आहेत। ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी यांची 130 पदे आहेत। सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टरची 3, स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टरची 59 आणि म्युझिक टीचर्स फिमेलची 3 पदे आहेत। प्रायमरी रेल्वे टीचर्सची म्हणजे PRTची 188 पदे आहेत। असिस्टंट टीचर फिमेल म्हणजे ज्युनियर स्कूलसाठी 2 पदे आहेत आणि लॅबोरेटरी असिस्टंट स्कूलसाठी 7 पदे आहेत। अशा प्रकारची त्याचप्रमाणे लायब्ररियन असिस्टंट ग्रेड 3 साठी 12 पदे आहेत। अशा प्रकारची ही पदे आहेत। पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी PG इन रिलेटेड सब्जेक्ट प्लस BEd पाहिजे म्हणजेच PGT साठी तुम्ही काय पाहिजे म्हणजेच PGT म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्ससाठी
PG पाहिजेच. PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, त्या विषयाशी निगडीत पाहिजे, प्लस BEd पाहिजे तुमचं. त्याचप्रमाणे ट्रेंड ग्रॅज्युएटेड टीचर म्हणजे TGTसाठी ग्रॅज्युएट पाहिजे, प्लस BEd आणि प्लस CTET ही तुम्ही क्रॅक केलेली असली पाहिजे. त्याचप्रमाणे फिजिकल ट्रेंड इन्स्टिट्यूटर इंग्लिश मिडियम म्हणजेच त्यासाठी ग्रॅज्युएट पाहिजे, PT किंवा BPEd झालेला पाहिजेत. ज्युनियर ट्रान्सलेटेड हिंदीसाठी PG इंग्लिश किंवा हिंदीमध्ये इंग्लिश आणि हिंदी झालेलं पाहिजेत. सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर ग्रॅज्युएट प्लस डिप्लोमा झालेलं पाहिजे. त्याचप्रमाणे म्युझिक टीचरसाठी काय म्युझिकशी रिलेटेड जी तुमची कोर्स असते ते झालेलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे लायब्ररीटेन असिस्टंट स्कूल त्याच्यासाठी 12वी पास आणि सायन्स पाहिजे, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असले पाहिजे. ही भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. लिंक मी खालती देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांनी भरू शकता. त्याचप्रमाणे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही व्यवस्थितप्रमाणे सर्व माहिती वाचू शकता. आणि परीक्षा फी ही काय आहे, ओपनसाठी 500 रुपये आणि SC ST एक्स सर्व्हिसमेनसाठी 250 रुपये ही फी आहे महिलांसाठी. तर शिक्षक भरतीमध्ये जे आहे त्यांनी इथं देखील ट्राय करायला काहीच हरकत नाही. ज्यांनी CTET एक्झाम दिलेलं आहे त्यांनी ट्राय करायला काही हरकत नाही. हिंदी इंग्लिश सब्जेक्ट असणाऱ्यांना तरी स्कोप असतो सेंट्रल गव्हर्नमेंटच्यासाठी. मग यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीविषयी माहितींसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.